देखील मदत घेतली जाते बचाव कार्यासाठी। आपण बघितलं की CRFच्या जवळ 4 ते 6 तुकडे आता घटनास्थळी दाखल होत आहेत। मात्र सैन्याची देखील मदत घेऊन बचाव कार्य अगदी वेगात पूर्ण करण्याचा आता सरकारी यंत्रणेचा प्रयत्न आहे। सगळ्या सरकारी यंत्रणा अलर्ट झालेल्या आहेत। जवळपास 6 NDRFच्या तुकड्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत। 6 NDRFच्या तुकड्या म्हणजे 180 जवान या ठिकाणी आधीच आलेले आहेत। सोबतच अग्निशमन दलाच्या गाड्या देखील आहेत। जवळपास जे रहिवासी आहेत ते देखील स्वतःहून या ठिकाणी येत आहेत आणि मदत करतात। अगदी बरं, काही वेळापूर्वीच गुजरातमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही 70% जो भाग आहे, जो दुर्घटनाग्रस्त भाग आहे, तो मलबा हटवण्याचं काम सुरू आहे। 70% भाग आम्ही क्लीन केला आहे, असं देखील त्यांचं म्हणणं होतं। धावपट्टी 23 वरून या विमानानं उड्डाण केलं होतं आणि त्यानंतर लगेचच विमानाच्या बाहेर जमिनीवरती ते कोसळलेलं आहे। ज्या ठिकाणी रहिवासी इमारत होती त्याच ठिकाणी ते कोसळलेलं आहे। अगदी बरं, ती इमारत आपण दृश्यामध्ये बघतोय, त्याची दृश्य तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवर बघताय। मुख्य म्हणजे ही दुर्घटना घडली त्यावेळी अनेक वाहनं देखील जळाल्याची भीती व्यक्त होते। विमान या इमारतीला धडकलं, त्यानंतर आसपासच्या परिसरामध्ये जी वाहनं होती ती देखील वाहनं जळाल्याची काही माहिती आता समोर आलेली आहे। अर्थातच अगदी जवळच सिव्हिल हॉस्पिटल होतं, म्हणजे सरकारी रुग्णालय होतं। मात्र सुदैवानं तिथे कुठला फटका बसलेला नाहीये। जर त्याला फटका बसला असता तर अतिशय मोठ्या प्रमाणात इथे अजून भीषण स्फोट होऊ शकला असता, मोठा अनर्थ होऊ शकला असता। कारण की हॉस्पिटलमध्ये अनेक अशा काही गोष्टी असतात ज्याने स्फोट अजून जास्त तीव्र होऊ शकतो। ऑक्सिजनचे गॅस सिलेंडर्स असतात, रुग्ण त्या ठिकाणी होते, म्हणून मोठा अपघात झाला नाही हे एक सुदैव आपण म्हणू शकतो। मात्र एकच इथे चांगली गोष्ट म्हणता येईल की उड्डाण केल्यानंतर काही क्षणात 15 किलोमीटरच्या आत हे विमान कोसळलं, म्हणून तिथे जवळच विमानतळ होतं, तर लवकरात लवकर बचाव कार्य किंवा बचाव पथक त्यांच्या जवळ पोहोचू शकलंय। एकच एक चांगली घटना यामध्ये झाल्याची आपण म्हणू शकतो। अगदी बरोबर। आणि काही वेळातच केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री राम मोहन नायडू हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अहमदाबादमध्ये दाखल होणार आहेत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील आता दिल्लीवरून ते गुजरातच्या दिशेने रवाना झालेले आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला आणि अतिशय दुर्दैवी घटना घडलेली असं त्यांनी सांगितलेलं आहे। कशामुळे घटना घडली त्याची चौकशी सुरू आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि 242 प्रवासी या विमानात होते अशी देखील त्यांनी अधिकृत माहिती दिलेली आणि काही वेळातच ते सुद्धा आता गुजरातमध्ये दाखल होणार आहे। तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी देखील त्यांची सगळी कार्यक्रम आता आजची रद्द केलेली आहेत। संपूर्ण लक्ष ते या घटनेवरती ठेवून आहेत आणि त्यांनी सांगितलंय की या दुर्घटनेमुळे मला अतिशय दुःख झालेलं आहे। अधिकाऱ्यांना अपघातात त्वरित मदत कार्य करण्याचे मी आदेश दिलेत। जखमी प्रवाशांवरती युद्ध पातळीवरती त्वरित उपचार केले जात आहेत, त्यांच्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले आहेत। तर जखमी प्रवाशांना उपचारासाठी नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था केली गेलेली आहे। रुग्णालयात सर्व उपचार व्यवस्था देखील प्राधान्यानं सुनिश्चित केली गेलेली आहे।